नमस्कार माझे मित्र-मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे नवीन व्हॅकन्सीसोबत. तर आपण आज ती नवीन व्हॅकन्सी काय आहे ते बघूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही व्हॅकन्सी UKMSS बीमधून निघालेली आहे. म्हणजेच ही व्हॅकन्सी कुठून निघालेली आहे? उत्तराखंड मेडिकल सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या ठिकाणी व्हॅकन्सी निघालेली आहे. ही व्हॅकन्सी आहे, ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. 196 याची पोस्ट आहेत नर्सिंग ऑफिसरचे आणि ह्याच्यामध्ये नाही का आपण ही रिलीज झालेली ॲडव्हर्टाइजमेंट. तर आपण बघूयात आता त्याच्या पुढे काय काय सांगितले आहे त्यांनी. तर ह्या एक्झाममध्ये नाही का ह्यांनी ही त्यांचं रिलीज झालेली डेट वगैरे आहे त्याच्यात. आता नाही का 196 याच्यामध्ये नर्सिंग ऑफिसरची पोस्ट आहे. त्यामध्ये मेल आणि फिमेल दोघं पण इन्क्लूड आहेत. ही पोस्ट डायरेक्ट रिक्वायरमेंटनुसार काढलेली आहे त्यांनी. याच्यामध्ये आपल्याला नाही का विशेष म्हणजे आपण BSc नर्सिंग ज्यांचं झालेलं आहे ते पण अप्लाय करू शकता आणि GNM वाले पण ह्याच्यामध्ये अप्लाय करू शकता. याच्यामध्ये दोघांना पण ह्यांनी क्वालिफाईड दिलेलं आहे या ठिकाणी. या ठिकाणी उत्तराखंडचं हे व्हॅकन्सी निघालेली आहे. तर ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशनची स्टार्टिंग डेट टाकलेली आहे 12 जून. 12 जूनपासून नाही का आपण हे फॉर्म भरू शकतो. म्हणजे हे अपकमिंग डेट आहे आणि लास्ट डेट आहे आपली 2/7/2026 लास्ट डेट आहे. त्याच्यामुळे नाही का आपण ह्याच्यामध्ये लास्ट डेट 5 वाजेपर्यंत आपण भरू शकतो. 2 जुलैपर्यंत 2 जुलैपर्यंत आपण भरू शकतो याच्यामध्ये मेल फिमेल दोघं पण कॅन्डिडेट आपला आहेत. तर आपण बघूया ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन वगैरे काय काय दिलेलं आहे, पोस्ट रिक्वायरमेंट वगैरे. याच्यामध्ये पोस्ट नर्सिंग ऑफिसर मेल फिमेल वॅकन्सी 196 वॅकन्सी पोस्ट आहेत. याच्यामध्ये एज लिमिट दिलेले आहे 21 ते 42 ॲज ऑन म्हणजे 1/7/2025 ला हे जण का 21 ते 42च्या आतमध्ये असलेले ते अप्लाय करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये सॅलरी पण छान दिलेली आहे. सॅलरी दिलेली आहे 44,900 ते 1,42,400 एवढा पेमेंट दिलेला आहे. याच्यामध्ये पेमेंट पण छान दिलेलं आहे. पेमेंटचं इश्यू नाही याच्यामध्ये क्वालिफिकेशन दिलेले BSc नर्सिंग आणि GNM हे दोघं पण ह्याच्यामध्ये अप्लाय करू शकता. आता ह्याच्यामध्ये फीसचं ॲप्लिकेशन दिलेलं आहे. UR OBCसाठी नाही का 300 फीस ठेवलेली आहे आणि ST SC EWC आणि PH ह्या लोकांसाठी किती 150 फीस ठेवलेली आहे या कॅन्डिडेटसाठी. सिलेक्शन प्रोसेस त्यांची कशी रायटिंग एक्झाम आहे, मेडिकल एक्झाम आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाय याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि जॉब लोकेशन नाही का विशेष म्हणजे उत्तराखंडमध्येच आहेत आणि त्याच ठिकाणची ही व्हॅकन्सी पण आहे. याची लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची 2 जुलै 2026 आणि 5 वाजेपर्यंत आपण अप्लाय करू शकतो याच्यामध्ये. आणि याची नोटिफिकेशन जर पाहिजे असेल तुम्हाला तर त्यांची नाही का लिंक आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. तर ह्या ठिकाणी नाही का पोस्ट दिलेले आहेत ते डिप्लोमाचे वगैरे याच्यामध्ये नाही का डिवाईड केलेले आहेत. आपण ते बघूयात. म्हणजे नर्सिंग ऑफिसर फिमेल आहे. कॅटेगरीमध्ये नाही का डिप्लोमा म्हणजे हे GNM वाल्यांसाठी आहे आणि डिग्री होल्डर म्हणजे BSc वाल्यांसाठी आहे. BSc म्हणजे ही डिग्रीच आहे आणि GNM म्हणजे डिप्लोमा आहे. तर ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत त्यांनी वॅकन्सीचे सीट्स. URला ST SC OBC EWC असे टोटल 126 हे GNM वाल्यांना आहे फिमेलमध्ये आणि BSc वाल्यांना 31 आहेत. असे हे इन्क्लूड केलेले आहेत डिस्ट्रीब्यूटनुसार. आणि या ठिकाणी मेलला पण सेम तसंच केलेलं आहे त्यांनी, डिप्लोमा GNM वाल्यांसाठी आणि डिग्री BSc वाल्यांसाठी. तर डिप्लोमा ज्यांचा आहे GNMचा त्यांना 31 आहेत म्हणजे मेलसाठी आणि डिग्री होल्डरवाल्यांसाठी आहेत 8 सीट टाकलेले आहेत 8. असे टोटल 196 हे पोस्ट आहेत त्याच्यामध्ये पेमेंट स्केलचं पण मी सांगितलेलं आहे. पेमेंट स्केलचा इश्यू नाही आहे, पेमेंट छान आहे याच्यामध्ये. आणि सिलेक्शन कॅन्डिडेट ऑल्सो याच्यामध्ये हाऊस रेंट वगैरे मेडिकल फॅसिलिटीज बेनिफिट हे उत्तराखंडचे गव्हर्नमेंटचे ह्यांचे रूल आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. आणि ह्याच्यानंतर एज लिमिट पण
त्यांचं सांगितलेलं आहे 21 ते 42 इयरपर्यंत आपण भरू शकतो. उत्तराखंडचे जे गव्हर्नमेंटचं रूल आहे त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये BSc नर्सिंग आणि GNM या दोघांचं रजिस्ट्रेशन रिन्युअल झालेलं पाहिजे. उत्तराखंडचं असलेलं तरी चालेल आणि इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगचं असलं तरी चालेल. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये लास्टला त्यांचं सिलेक्शनची प्रोसेसमध्ये कसं सांगितले त्यांनी की नाही का रायटिंग एक्झाम घेण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, मेडिकल एक्झामिनेशन घेणार आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ह्या 4 गोष्टी त्याच्यात इन्क्लूड आहेत. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट काय दिलेलं आहे आपल्याला, इम्पॉर्टंट डेट लास्ट वेळेस हे व्हेरीफाय होतं आपल्याकडून की नाही का. याच्यामध्ये नोटिफिकेशनची डेट त्यांनी टाकलेली आहे 3 जून 2026ला. स्टार्टिंग डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण फिलअप करायची तारीख सांगितलेली आहे 12 जून 2026ला. आणि लास्ट डेट ॲप्लिकेशनची म्हणजे लास्ट डेट आहे 2 जुलै 2026 आणि 5 वाजेपर्यंत हे आपण हे फिलअप करू शकतो फॉर्म ऑनलाईन. आणि लास्ट डेट आहे फीसची पेमेंट आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायची आहे 300-150 रुपये आहे SC वाल्यांसाठी. तर ते 2 जुलै 2026पर्यंत आपण पेमेंट फिलअप करू शकतो. ॲप्लिकेशन करेक्शनचा विंडोचा डेट दिला आहे त्यांनी, म्हणजे काही आपलं ॲप्लिकेशनमध्ये राहून गेलं असेल, काही डाटा वगैरे भरायचा असेल आपलं बायोचं, तर 4 ते 7मध्ये 7 जुलैपर्यंत आपण ते करेक्शन करून पुन्हा सबमिट करू शकतो. हे फीसचं स्ट्रक्चर दिलेलं आहे याच्यामध्ये ST SC OBC यांच्यावाल्यांसाठी. आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे आपलं हे हाऊ टू अप्लाय, म्हणजे आपण नाही का आता तुम्ही ह्या वेबसाईटवर जायचं, या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला लिंक भेटून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही ईमेल ID मोबाईल नंबर जो आपला चालू आहे तो अप्लाय करायचा आहे. न फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे, पर्सनली आपले डिटेल भरायचे आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते टाकायचं आहे, कॅटेगरी कोणती आहे आपली ती अप्लाय करायचं आहे, फोटो स्कॅनरने आपण फोटो अप्लाय करायचं आहे, सिग्नेचर, आणि आपले रिलेटेड जे कोणते डॉक्युमेंट्स आहे GNM BScचे ते सुद्धा अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन पण ऑनलाईन फीस आहे ना ती अप्लाय करायची आहे आपली, ॲप्लिकेशनची जेवढी फीस आहे ती. आणि ह्याची एक प्रिंट काढून आपल्याकडे प्रिंट ऑफची एक कॉपी आपल्याकडे ठेवायची आहे. आणि हे आपल्याकडे इम्पॉर्टंट आहे, त्यांच्यामध्ये लिंक दिलेले आहेत, PDF वगैरे सगळं भेटून जाईल तुम्हाला. ह्या लिंकवरती जायचं HHTच्या, ही लिंक जी आहे ना ह्या लिंकवर जाऊन तुम्ही PDF वगैरे घेऊ शकता. अशा पद्धतीने ही आपली आजची नोटिफिकेशन आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.